नमस्कार सर्वांना. आपण आज पाहणार आहोत की ऑगस्ट महिना लागताच कोणत्या राशींचं नशीब उजळणार आहे आणि वैभव लक्ष्मी कोणत्या राशींवरती या महिन्यात प्रसन्न होणार आहे. तो कोणते असे चांगले योग या राशींच्या आयुष्यामध्ये येणार आणि कोणत्या अशा त्या लकी राशी आहेत आज आपण पाहणार आहोत, ज्यांच्यासाठी ऑगस्ट महिना अगदी मस्त नशीब बदलवणारा आणि आर्थिक प्रगती करणारा ठरणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. तर तुम्हाला सांगते, जुलै महिना आता संपत आलेला आहे आणि ऑगस्ट महिन्याकडे आता नवीन आशा आपण बाळगत आहोत. तर ज्योतिषशास्त्रानुसार तुम्हाला सांगते, ऑगस्ट महिना काही विशिष्ट राशींच्या लोकांसाठी दिलासा आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. या काळात नोकरी, व्यवसाय, आर्थिक बाबतीत, कौटुंबिक बाबतीत चांगली बातमी मिळण्याची नक्की शक्यता आहे. जर तुमची पण राशी तुम्हाला सांगते या यादीमध्ये असेल तर हा महिना तुमच्यासाठी अनेक दृष्टीतून अविस्मरणीय ठरू शकतो. तो ऑगस्ट महिना कोणत्या राशींसाठी शुभ ठरेल तर ते जाणून घेऊया. त्यातील सगळ्यात पहिली राशी असणार आहे जिच्यासाठी हा महिना शुभ असणार आहे, ती म्हणजे मिथुन राशी. तर तुम्हाला सांगते, या महिन्यात मिथुन राशी तुमचे नशीब आता तुमच्या बाजूने असू शकते. रखडलेले कामं पूर्णत्वास येऊ लागतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना तुम्हाला सांगते चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात नवीन लोकांशी तुम्ही जोडले जाण्याची संधी तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तसेच या महिन्यात तुम्ही काहीतरी नवीन खरेदी करण्याची देखील योजना आखू शकता. तर असं पाहिलं गेलं तर पूर्ण ऑगस्ट महिना हा तुमच्यासाठी नवनवीन संधी घेऊन येणारा, तसंच तुमच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ करणारा नक्कीच ठरणार आहे. यातील दुसरी राशी आहे ती म्हणजे सिंह राशी. तर सिंह राशीसाठी हा महिना अत्यंत उत्कृष्ट उत्तम मानला जातो. तर तुम्हाला सांगते, तुमच्या कठोर परिश्रमांचे फळ मिळण्याची वेळ आता कदाचित आलेली आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्यावर अधिक विश्वास ठेवतील. व्यावसायिकांना नवीन ऑर्डर्स किंवा नवीन ग्राहक मिळू शकतात. जर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी देखील तुम्हाला सांगते हा महिना अगदी उत्तम राहणार आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे या महिन्यामध्ये तुम्हाला दिसतील. तुमच्या काही उपाययोजना असतील, त्या कुठल्या योजना असतील त्या नक्कीच या महिन्यामध्ये सार्थक होतील. गुंतवणुकीसाठी देखील हा महिना तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. यातील पुढची राशी आहे ती म्हणजे बघूया वृश्चिक राशी. तर ऑगस्ट महिना हा वृश्चिक राशींसाठी दिलासादायक ठरू शकतो. बऱ्याच काळापासून रखडलेली तुमची कामे मार्गी लागू लागतील. व्यवसायात नफ्याचे संकेत आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला चांगले फळ या महिन्यामध्ये नक्कीच मिळणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. नात्यांमधील दुरावा कमी होऊ शकतो. वैवाहिक जीवनही तुमचे या महिन्यात आनंदाने भरलेले राहील. एकंदरीत हा महिना तुमच्यासाठी अत्यंत उत्कृष्ट असणार आहे. यातील पुढची राशी आहे ती म्हणजे मेष राशी. तर मेष राशी तुमच्यासाठी ऑगस्ट महिन्याची सुरुवात ही चांगली होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवनवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. ग्राहक वर्ग देखील वाढण्याची शक्यता या महिन्यामध्ये आहे. तुम्ही बऱ्याच काळापासून एका विशिष्ट संधीची वाट पाहत असाल तर या महिन्यात देखील ती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील परिस्थिती हळूहळू सुधारणा होईल आणि पूर्वीच्या तुलनेत तुम्हाला सांगते या महिन्यामध्ये आर्थिक चिंता, पैशांच्या बाबतीतील चिंता तुमची कमी असणार आहे. यातील पुढची राशी आहे ती म्हणजे मीन राशी. तर मीन राशीसाठी हा महिना अनेक आनंदाच्या बातम्या घेऊन येऊ शकतो. तुम्हाला नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात प्रगतीची संधी मिळू शकेल. उत्पन्न वाढवण्याचा एखादा नवीन मार्ग देखील खुला होऊ शकतो. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याबाबत चर्चा होऊ शकते. तुमचे मन पूर्वीपेक्षा अधिक प्रसन्न राहणार, शांत राहणार. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा महिना तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. तर मंडळींनो, ऑगस्ट महिन्यामध्ये हे 5 राशींसाठी हा महिना अत्यंत उत्कृष्ट आहे. जे पण तुमच्या योजना असतील, मनामध्ये कधीचे रखडलेली कामं असतील किंवा तुम्ही ठरवले कुठल्या गोष्टी असतील त्या या महिन्यामध्ये तुम्ही बिनधास्तपणे करू शकतात. कारण की तुमच्यासाठी तशी अनुकूल परिस्थिती ह्या महिन्यामध्ये निर्माण नक्कीच झालेली आहे. त्यामुळे आलेल्या संधींचा, आलेल्या संकेतांचा नक्कीच लाभ घ्या. तर ही माहिती इथेच समाप्त होते. आपल्याला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक नक्कीच करा आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. धन्यवाद.